ग शितले, काय झालं? आजानं फोन नाही केला. करणार होता का? करणार होता का म्हणजे? गर्लफ्रेंड आहे ना मी त्याची. मग काय काम असेल तरच फोन करायचा होय? अगं पण तूच तर म्हणालीस ना मला स्पेस द्यायला पाहिजे म्हणून. होय, पण नाहीतर तू त्याच्या संग भांडली असती ना म्हणून त्यानं फोन केला नसेल. उठसूट त्याच्या संग वाद घालत असतीस. शितले, तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुला ना सगळं तुझ्या पद्धतीने आणि तुझ्या मनासारखं झालं पाहिजे. काल म्हणालीस भांडणार नाहीस आणि तरी पण भांडलीसच ना. तीच तरी मला म्हणाली की आज बी त्याच्या संग भांडली म्हणून. हा म्हणजे चुकलं माझं. आधी चुकायचं आणि त्या बिचाराला बोलायचं. शितले, अशी जर वागत राहिलीस ना तर एक दिवस जाईल सोडून आणि बघ बसशील बोंबलत. अय, आजा मला कधी बी सोडून जाणार नाही, कारण तो परफेक्ट बॉयफ्रेंड आहे. कळलं का? परफेक्ट बॉयफ्रेंड आज लवकर कसं काय आला? क्या हे जसं परफेक्ट बॉयफ्रेंड आहे का नाही, तसा परफेक्ट फ्रेंड पण आहे. म्हणजे त्याला कळलं असेल आपण आपल्या जवळच्या मित्रांना जास्त वेळ देत नाही ना, म्हणून आलास लवकर. होय, तू म्हणतोस तसं असेल बरं का. होय, क्या आज 100% चांगली माहिती मिळणार आहे. होय, अरे आज चांगली माहिती सांगते र. होय, आणि राहुल्या सगळं नीट लक्षात ठेव, म्हणजे कसं तुला उपयोगी पडेल र. हा होय, आज माझा लव गुरु झाला. आता तुला सांगतोय क्या, मला जर कधी भविष्यात पोरगी पटल ना तर ते आजमुळच. होय, खरंय तुझं. आणि मी आज लिहून घेणार नाही का? सगळी रेकॉर्ड करून घेणार आहे लाईव्ह. हा र, अरे भारी आलेला का. म्हणजे कसं ह्यो व्हिडिओ नंतर आपण नेटवर टाकू ना, म्हणजे तुझ्यासारख्या गोरगरिबांना मदत होईल. होईल का? चल गुरुजी, गुरुजी. हाँ गुरुजी, आज का ज्ञान बताओ. भक्त तड़प रहे हैं ना ज्ञान घेने के लिए आपका. म्हणजे अहो म्हणजे गुरुजी, आमचं जीवन पावन करा. जगण्यासाठी ज्या 4 गोष्टी गरजेच्या असतात ना त्या सांगा आम्हाला. आजा, तू कोणाला काल लय भारी बोलतोयस, म्हणजे नुसतं असं ऐकत बसावं असं वाटतंय. अरे भारी म्हणजे आज्यासारखं जर 10% कोणी घेतलं तर सगळं जग सुखी होईल. आजा, बॉयफ्रेंड कसा असला पाहिजे का नाही याचं तू एकदम करेक्ट उदाहरण आहेस. आजा, तुमची लव्ह स्टोरी लैला आणि मजनूगत होणार आहे. आज्यांनी शिकली. हे त्यांच्यासारखी नाही, अरे ह्यांची लव्ह स्टोरी त्याच्यापेक्षा भारी आहे. का माहिती का? कारण आपला आजा एकदम परफेक्ट बॉयफ्रेंड आहे. होईल का आजा, तुला का परफेक्ट बॉयफ्रेंड आहेस. परफेक्ट बॉयफ्रेंड. अरे का बस, परत जर परफेक्ट बॉयफ्रेंडचं नाव जर काढलं ना, आई शपथ सांगतोय जीव घेऊन तुमचा. अरे काय परफेक्ट बॉयफ्रेंड, हा काय परफेक्ट बॉयफ्रेंड. हे बघ, बॉयफ्रेंड आहे ना हा कधीच परफेक्ट नसतो, आणि जो परफेक्ट असतो तो बॉयफ्रेंड नसतो. कळलं? कारण जो परफेक्ट असतो ना त्याला अक्कल असते, म्हणून तो कोणाचा बॉयफ्रेंड नसतो. त्याला माहिती असतं की बाबा रे, आपल्याला जर सुखानं जगायचं असेल ना तर कोणाचा बॉयफ्रेंड होऊन उपयोग नाही.
कशाला उगाच स्वतःच्या पायावर दोंडा मारून घ्या. हा काय गरज पडली? त्यापेक्षा आपलं काम बन आणि आपण बन. काय टेन्शन नाही, कोणाला विचारायचं नाही, काय नाही काय नाही. हे नाही म्हणजे टेन्शन नाही असं नाही, टेन्शन असतं. पण कसलं टेन्शन असतं तर पुढं आपल्या नोकरीचं काय होईल, कसं होईल, नोकरी मिळेल का नाही. हा असलं सगळं टेन्शन असतं सिंगल पोरांना. नाहीतर आमच्यासारख्या बॉयफ्रेंडला कसलं टेन्शन असतं माहितीये? काल तिनं कुठला ड्रेस घातला होता, चप्पल कुणाची घातली होती, हातातलं, कानातलं, गळ्यातलं, पायातलं काय घातलं होतं, कसं घातलं होतं, हे सगळं लक्षात ठेवा. आणि हो, आणि जरा जरी चूक झाली ना, तुझं माझ्यावर प्रेमच नाही असं होतं तर आधी सांगायचं ना. अगं माझी आई काय आधी सांगायचं, मला काय माहितीच नव्हतं तर काय सांगायचं. अरे 2-3 हजार बिचारी पोरं आर्मीची प्रॅक्टिस करतात. हा अचानक मधनं एक आवाज येतो आणि आपल्याला कळायच्या आत आपल्याला प्रपोज बी केलेला असतो. वा अरे मग कसं सांगायचं आधी, कसं सांगायचं? बरं ठीक आहे, आपली चूक नसताना असं आपल्याला वाटतं की चला जाऊ दे, आपण सॉरी म्हणून टाकू, विषय संपवून टाकू. हा नाही, तू सॉरी म्हणलास ना तर तू मेलास. का? कारण परत चालवणार. सॉरी म्हणलं की झालं आहे ना. समोरच्याला काय वाटतं काय विचारच नाही करायचा. हा चुकायचं सॉरी म्हणायचं, चुकायचं सॉरी म्हणायचं. अगं पण मी चुकी नसताना सॉरी म्हणतोय ना. हा ठीक आहे, सॉरी सोडून दुसरं काय म्हणू? हा गाणी म्हणू, कवाली म्हणू, का समूहित म्हणू, काय म्हणू काय? बरं सगळं सोडून तुम्ही एका शांत ठिकाणी बसता. हा तुम्ही एका शांत ठिकाणी जाऊन जमिनीवर रेकोट्या मारत बसता. हा पण तिथं पण टपकणार म्हणणार झालं तुझ्या रेकोट्या मारून. तुला हे करायला वेळ आहे, पण माझ्या संग बोलायला वेळ नाही, मला फोन करायला वेळ नाही, हा मला मेसेज करायला वेळ नाही. अरे त्या जमिनीवर मी एक रेगोटी काय मारली, असं मी काय पाप केलं की पुढचे 3 तास तिला म्हणून जातात? हा काय पाप केलं? आणि सकाळी पहिला मेसेज आहे ना आपला गेला पाहिजे. का का नाही गेला ना तर सुनामी येणार आहे. आणि सुनामी पण अशी तशी येत नाही. कुठल्या तरी बॉयफ्रेंडला आहे ना जीव द्यायचा असतो, पण त्याचं धाडच होत नाही. म्हणून काय करतो, समुद्र आहे ना स्वतःच जायला दाखवतो आणि बाहेर येतो. त्यांना सोडायला जायचं, आणायला जायचं म्हण. अरे एवढंच करायचं होतं तर वडापचा ड्रायव्हर झाला असतो. हा धडकनची गाणी ऐकत तुम्हाला रोज सोडलं आणलं असतं, आर्मीमध्ये कशाला गेला असतो. पण नाही, त्यांनी सांगितलं ना मग जायचं. हा जायचं. आणि हो, तुम्ही 2 मिनिटं उशिरा गेला ना तर परत चालू होणार. तुला काय माझी पडलेलीच नाही आहे ना, तुला काय माझी गरजच नाही. तू तुझ्यासाठी याव करते त्याव करते. अगं मग नको ना करू, कुणी सांगितले तुला कर म्हणून? हा आणि हा तुम्ही 2 मिनिटं उशिरा जाऊ शकत नाही, पण त्या मात्र 2 तास लेट येऊ शकतात. 2 तास लेट का झाला? मी हा ड्रेस घातला तर कानातलं मॅच झालं नाही, मग तो ड्रेस घातला मग पायातलं मॅच झालं नाही, मग हे घातलं मग ते बदललं, मग ते घातलं मग हे बदललं. अरे मी तिकडे ट्रेनिंगला होतो तेव्हा कळलं नाही का? पण नाही, आम्ही तुमच्यासाठी किती करतो ना हे तुम्हाला कळलं पाहिजे. आम्ही तुम्हाला चांगलं दिसलं पाहिजे. अगं 2 तास उन्हात थांबून डोळ्याच्या खोबण्या झाल्या. आता चेटकीन जरी समोर आली ना तरी आम्हाला काही कळणार नाही. पण नाही, त्यांनी कौतुकाने केलं ना, आपण पण कौतुक करायचं. तू हे केलंस ना मग ते करायला पाहिजे होतं, मग तू ते केलंस ना मग हे करायला पाहिजे होतं. साधी सरळ गोष्ट आहे, छान दिसतीस, पण त्यात पण त्यांना वेगळं पाहिजे. हा म्हणजे फक्त छान भारी नाही का? नाही भारी. हा म्हणजे फक्त भारी, लय भारी नाही का? अगं हे सगळं सेमच असतं, ह्याच्यात काय वेगळं असतं? हा छान भारी लय भारी चांगलं हे सगळं सेमच असतं, ह्याच्यात वेगळं काय असतं सांग की. पण नाही, त्यांना पाहिजे तसंच बोलायचं.